हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या महा TET 2024 त्यातील पेपर क्रमांक 1 त्यामधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याविषयीचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया त्या पहिल्या प्रश्नाकडे. तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर क्रमांक 1. तर पहिला प्रश्न आहे, वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना डॅश यांनी मांडली. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डॅनियल गोलमन यांनी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ज्ञानरचनावादी प्रक्रिया 5E किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये 5E असे म्हणतो द्वारे स्पष्ट केली जाते. याचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट आणि शेवटची स्टेप आहे इव्हॅल्युएट. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नवीन मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार क्रमन्वित अध्यापन पद्धती तयार झाली. या संबंधित खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर समाधानामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी एक आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक, थोडंसं कन्फ्युजन आहे इथे, पर्याय क्रमांक 3 किंवा 4 असू शकतं. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, उद्गामी विचार प्रतिमान हे डॅश यांच्या संशोधनावर आधारलेले आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हेल्डा टाबा. पुढचा प्रश्न पाहूया. उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न डॅश यांनी केला. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर ब्लूम यांनी. पुढचा प्रश्न पाहूया. अध्यापनासंबंधी असलेल्या विविध तत्वांमधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही असं विचारले. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बुद्धिमंथन पद्धती. पुढचा प्रश्न पाहूया. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक डॅश यांना मानले जाते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गॅंगनी यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या दृष्टिकोनातून मांडला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तींच्या वर्तनाची गोळाबेरीज. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञानाने केलेली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, A.E. टॅक्सलर. पुढचा प्रश्न पाहूया. 1969 मध्ये अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीचे अध्ययन अकार्यक्षमता संदर्भात व्याख्या तयार केली. त्यानुसार खालीलपैकी कोणती त्रुटी अध्ययन अकार्यक्षम मुलांमध्ये आढळत नाही असं विचारलंय. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर दृष्टिदोष, कर्णदोष, मानसिक संतुलन असणाऱ्या मुलांचा यात समावेश होत नाही. पुढचा प्रश्न पाहूया. अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता डॅश हा आहे. तर पर्याय क्रमांक 3, पॅव्लाव. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे. याला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर उत्तर आहे, अध्ययन हे खरे शिक्षण
तर हा जो पर्याय आहे हा पर्याय अयोग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अध्ययन हे सक्तीने कधीच होत नसते. अध्ययनासाठी सज्जतेबरोबर अभिरुची, गरज आणि अभिवृत्ती या शक्तींची मदत असणे जरुरीचे असते, असे मत डॅश या मानसशास्त्रज्ञानाने मांडले. उत्तर आहे थॉर्नडाईक यांनी मांडले. पुढचा प्रश्न पाहूया. वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा. या प्रेरणाचक्रामधील घटकांचा योग्य क्रम कोणता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अस्वस्थता, प्रेरणा, प्रयत्न, समतोल आणि समाधान. हा जो क्रम आहे हा क्रम प्रेरणाचक्रामधील योग्य क्रम आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 5वीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 असते हे शिकविण्यासाठी फळ्यावर विविध त्रिकोण काढून प्रत्येक त्रिकोणाचा कोन मोजून कोनाची बेरीज करणे व निष्कर्ष पोहोचणे यासाठी खालीलपैकी कोणते अध्यापन सूत्र उपयोगी ठरते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विशेषाकडून सामान्याकडे. पुढचा प्रश्न पाहूया. ऑफिसमध्ये अमोलवर बॉस खूप रागावला, त्याचा अपमान केला. अमोलला बॉसचा खूप राग आला. त्याने घरी आल्यावर बायको व मुलांवर राग काढला. हे उदाहरण डॅशच्या संरक्षण यंत्रणेचे आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विस्थापन. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे बालकाच्या वाढी संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाढ ही गुणात्मक बाब आहे. तर हे विधान अयोग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हार्वर्ड गार्डनर यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच कार्यरत असतो. प्रत्येकामध्ये या क्षमतांचे प्रमाण सारखेच नसते. खालीलपैकी कोणत्या बौद्धिक क्षमता संचांच्या सहाय्याने व्यक्ती दैनंदिन जीवनात अत्यंत आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने, समाधानाने व यशस्वीपणे जीवन व्यतीत करतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काय आहे तर व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे हृदयाची आंतररचना व कार्य दाखवणारी आकृती पाहून विविध भागांचे योग्य नाव देणे, विविध भागांचे कार्य सांगणे, प्रसंगी आकृतीतील चूक शोधणे, विद्यार्थ्यांना निरीक्षण करून काही अनुमान काढता येणे हे खालीलपैकी कोणत्या प्रश्न प्रकाराचे उद्दिष्ट आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अर्थाविष्कार करणारे प्रश्न. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूया. पियाजेच्या मते कौमार्यावस्था म्हणजे बालकाचा प्रौढ समाजामध्ये समावेश होणे होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कौमार्य अवस्थाचे उदार वैशिष्ट्य नाही असं विचारले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कौमार्यावस्था हा वास्तवतेचा कालखंड आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मानवी वर्तनाची कारणमीमांसा सहज प्रवृत्तीद्वारे देण्याचा प्रयत्न मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने केला. त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही. अशा वेळी डॅश ही प्रवृत्ती उपयोगी पडते. तर उत्तर आहे थोडंसं कन्फ्युजन आहे. पर्याय क्रमांक 1 किंवा पर्याय क्रमांक 2 यापैकी एक असू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. कोणतीही कृती सफाईदार व कमी वेळात करता येणे म्हणजे कौशल्य. खाली दिलेल्या घटनांमध्ये कोणता घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रेरणा. प्रेरणा हा घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही. पुढचा प्रश्न पाहूया. बालकांमध्ये संवेदन, तर्क, अनुमान इत्यादीची बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण तर्काच्या आधारे करू लागले हे खालीलपैकी कोणत्या विकासावस्थेतील बालकांमध्ये आढळते? तर उत्तर आहे किशोरावस्था. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे व्यक्तिमत्वाचे उपागम मांडताना गॅलनने मांडलेल्या कोणत्या प्रकारामधील व्यक्ती उत्साही व समतोल वृत्तीच्या असतात? तर उत्तर आहे सॅंग्विन,
पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली काठी, लाकडी काठी वाकडी आहे असे वाटते, हे डॅशचे उदाहरण आहे. तर हे उदाहरण इंद्रिय भ्रमाचे आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया. अध्यापन म्हणजे काय? उत्तर आहे अध्ययनाला प्रवृत्त करणे म्हणजे अध्यापन होय. अध्ययनाला प्रवृत्त करणे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थ्यांना मुळाक्षरे शिकविताना त्या मुळाक्षराने सुरुवात होणारे चित्र दाखवावे. काही काळानंतर ही मुले चित्र न दाखवता ही केवळ मुळाक्षरांच्या उच्चाराने भावार्थ समजू शकतात. शिकण्याच्या या पद्धतीस डॅश म्हणतात. तर शिकण्याच्या या पद्धतीस अभिसंधान पद्धत असे म्हणतात. उत्तर आहे अभिसंधान पद्धती. पुढचा प्रश्न पाहूया. स्वायत्त नैतिकता अवस्थेमध्ये पियाजे या संशोधकाच्या मते कुमारावस्थेतील व्यक्तींमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाही? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो. हे वर्तन बदल दिसून येत नाही. पुढचा प्रश्न पाहूया. खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञ व बुद्धिमत्तेचे घटक यांच्या जोडीचा योग्य क्रम ओळखा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर काय आहे? तर स्पियरमन, द्विघटक, थॉर्नडाईक, बुद्धीचे 3 प्रकार, त्यानंतर थर्स्टन, अनेक घटक आणि गिलफोर्ड 120 घटक. तर पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सिल्वरमॅन या मानसशास्त्रज्ञाने भावनेची वैशिष्ट्ये सांगताना भावना या पसरविणाऱ्या असतात असे मत मांडले. या वैशिष्ट्यांमुळे खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर उत्तर आहे वेगवेगळ्या भावनांची विकीर्णता सर्व व्यक्तींमध्ये सारखीच असते. हा पर्याय अयोग्य आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर MyExams या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया. इथेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.